सुस्वागतम. शिवचरित्र वाचनाच्या या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी आपल्या इथे आलेले आहेत संजय राजाराम देवरे. यांचा परिचय असा आहे की हे वृंदावन शाखेचे कार्यवाहक आहेत आणि ते प्रायव्हेट कंपनीमध्ये तळोजा MIDC येथे काम करतात. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून शिवप्रतिमेला माल्यार्पण करावं. नमस्कार. अफजल खानाच्या वधानंतर जी घोडदौड मराठी सैन्याने मारलेली आहे त्याच्यातच कोल्हापूरपर्यंत पन्हाळ्याच्या गडावर जाऊन शिवाजी महाराज थांबलेले आहेत. पुढचा भाग वाचो. नवीन संवत्सराच्या प्रारंभीच भयंकर संकटे स्वराज्यावर येत होती. उत्तरेकडून तर एक अतिशय प्रचंड संकट येत होते. आदिलशहाच्या पत्रानुसार औरंगजेबाने अवाढव्य फौज महाराष्ट्रावर रवाना करण्याचा मनसुबा ठरविला होता. विजापुराहून सिद्धी जोहरी येतच होता. धुळीचे लोट पन्हाळ्याकडे फुपाटत निघाले. जोहरची फौज दौडत होती. समोर पन्हाळा आपल्या बुर्जाच्या ओवळ मुठीत भगवा झेंडा फडकावी ताट छाती काढून उभा होता. पन्हाळा दिसू लागताच जोहरच्या फौजेला नवाच उन्माद चढला. ती ओरडत होती, दौडत होती, डटके चलो डटके चलो. एकदम हल्ला चढून गड जिंकणे अशक्य आहे हे जोहर जाणून होता. शिवाजी पन्हाळ्यावरच आहे ही मुस्तकीम खबर त्याला होतीच. म्हणून गडाला वेढा घालून शिवाजी शरण येईपर्यंत राहायचा बेत त्याने केला होता. किती काळ शिवाजी वरून लढेल. अन्न आणि वैरण संपली की खाईल काय. तो आणि त्याची पागा अण्णा वाचून एक दिवस खास तडफडू लागेल. त्या दिवसापर्यंत गडाला कडक वेढा घालून बसायचे. गड जिंकण्याचा प्रयत्न चालूच ठेवायचा. मुठीत नाक धरून शिवाजी शरणच येईल. आणि तलवार धरून लढायला उतरला तर तीही तयार आहे. शिवाजीला मारायचे तरी किंवा धरायचे तरी. मग वर्षे लागो. जोहरचा निर्धार होता. जोहर येण्यापूर्वीच महाराज मिर्जेचा वेढा उठून पन्हाळ्यास पसार झाले होते. शिवाजी मिर्जेहून पळून गेला हा एक आपला फार मोठा विजय झाला. तो जोहरच्या फौजेला घेऊनच पळाला असे बादशाहला वाटले. बादशाहने आनंददायक वार्ता आपल्या मातबर सरदारांना कळविली. त्यातच महाराजांचे धाकटे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनाही कळवली. त्या पत्राची तारीख होते 3 मार्च 1660. पन्हाळगडच्या पायथ्याशी औरस चौरस खूप मोठी छावणी पडली. तंबू रावट्यांची दाटी लागली. पंख पसरून जणू बगड्यांचा पांढरा शुभ्र थवा उतरला. चौफेर पक्का वेढा पन्हाळ्याला घालण्याकरता जोहरने योजना केली आणि तातडीने फौजांचे मोर्चे बसवले. थोड्याच वेळात गडाला पूर्ण वेढा पडला. फाजल खान, बडे खान, रुस्तमे जवान आणि स्वतः जोहर यांनी गडाच्या पूर्व बाजूस मोर्चे दिले. सादात खान, सिद्दी मसूद, बाजी घोरपडे आणि साईद भाई खान यांनी पश्चिमेकडून नाकेबंदी केली. तर उत्तर आणि दक्षिण बाजूकडूनही जोहरने कडक वेढा केला. वेढ्यातून गडावर तोफा बंदुकांचा बाणांचा मारा सुरू झाला. गडावरून मराठ्यांनी जबाब दिला आणि उभय पक्षात अशी मारागिरी सतत चालू राहिली. जोहरचा कोणताही मारा गडावर कारीगर होईना. महाराज अत्यंत जागरूक होते. ते शत्रूला वर सरकूच देईना. लक्ष्मण पेशा एका विशिष्ट टप्प्याच्या पुढे जाणे जोहरला जमेना. त्या टप्प्याच्या पुढे कोणी सरकला की गडावरून सुटल्याच गोळ्या किंवा बाण जोहरचा मारा पोहोचेना. जोहरचे बळ मात्र सारखे वाढत होते. शृंगापूरकर सुरेराव सुर्वेराजे व पालवणीकर जसवंतराव हे ससाईने येऊन जोहरला सामील झाले होते. 2 आठवडे ओलांडले. जोहर आणि फाजल एका गोष्टीचा सारखा विचार करीत होते. गडाच्या तटापर्यंत मारा पोहोचण्यासाठी काय करावे. लांब पल्ल्याच्या तोफांची व बारूद गोळ्यांची आवश्यकता होती. पण तशा तोफा तर वेढ्यात नव्हत्या. तेवढ्यात जोहरला विशेषतः फाजलला एक युक्ती सुचली. त्यांना राजापूरच्या इंग्रज वखारवाल्यांची आठवण झाली. हेनरी लिव्हिंग्टनशी फाजल खानाचा व रुस्तमे जवानचा पूर्वी पत्रव्यवहारातून परिचय झाला होता. जर इंग्रजांकडून तोफा व दारुगारा मिळाला तर. पण हे इंग्रज फक्त व्यापारच करतात. राजकारणापासून अलिप्त असतात. मग कसे देतील ते. पण पैसा द्यायचा आपण कबूल केल्यावर देतीलही कदाचित. राजकारण म्हणून नव्हे पण व्यापार म्हणून दारू गोळा आणि तोफा विकायला त्यांना कोणती हरकत आहे. इंग्रज कंपनीची मदत न मिळाली तरी हेनरी लिव्हिंग्टन साहेबांनी व्यक्तिशः स्वतःची म्हणून
अशी मदत द्यायला काय हरकत आहे? असा उलटसुलट विचार करून जौहरने फाजलने आपला एक मुतालिक 400 स्वारांसह राजापुरास इंग्रजांकडे रवाना केला. राजकीय भानगडीत भाग न घेणाऱ्या इंग्रज कंपनीतील अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः राजकारणी केली तर काय हरकत होती? व्यक्तिशः हा शब्दच लबाडांसाठी लाख मोलाचा आहे. कित्येकदा राजकीय उचापतीत व्यक्तिशः भाग घेणाऱ्या लबाड व्यक्तींनीच काही कंपन्या गच्च भरलेल्या असतात. इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी अशापैकीच एक. सिद्धी जवळच्या मुतालिकाने त्वरेने राजापूर गाठले. त्याने वखारे जाऊन हेनरी रिव्हिंग्टनची भेट घेतली आणि जवळचे पत्र व निरोप त्याला सादर केला. लांब पल्ल्याच्या तोफा व दारुगोळा आम्ही खरेदी करण्यास तयार आहोत, तरी आम्हाला माल पुरवावा अशी जौहरची मागणी होती. हेनरी विचारात पडला, कारण जौहरला दारुगोळा व तोफा पुरवणे म्हणजे शिवाजीच्या वैऱ्यालाच मदत करणे आहे. नुकतेच अफजल खानाचे साधे गलबत सांभाळायला घेतले तर शिवाजीच्या लष्करी अधिकाऱ्यांनी कशी झणझणीत चपराक भडकवली आणि आता तर प्रत्यक्ष दारुगोळाच त्याच्या शत्रूला पुरविला तर तो शिवाजी काय म्हणेल? पण लगेच हेनरीने खोलवर आणि दूरवर विचार केला. हा शिवाजी तर आता भयंकर चरका सापडला आहे, त्यातून तो निभावणे अशक्यच आहे. आणि जौहरने अफाट फौजनिशी त्याला पन्हाळगडात कोंडून धरले आहे आणि उत्तरेकडून औरंगजेबाची चौपट फौज शिवाजीचे राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी येत आहे. इतरही सर्व शत्रू त्याच्यावर उठले आहेत. आता शिवाजी या भयंकर दुधारी चरकातून जिवंत तरी सुटणे शक्य आहे का? मरणार, नक्की मरणार. अफजल खानाच्या प्रसंगी वास्तविक शिवाजी संपायचा, परंतु खानच भोळसडासारखा वागला. पण आता मात्र शिवाजी खासच बुडणार. मग जर विजयाच्या हमखास मार्गावर असलेल्या सिद्धी जोहरला मदत केली तर काय हरकत आहे? उद्या विजापूर दरबाराकडून व्यापारासाठी सवलती मिळतील, वखारे घालायला मालकी हक्काने जागा मिळतील. काय हरकत आहे जौहरला मदत करायला? किंबहुना शिवाजीच्या शत्रूला यावेळी मदत करणे शहाणपणाचे व दूरदर्शीपणाचे आहे. हेनरीने आपल्या मुत्सद्देगिरीची अशा प्रकारे लांबी, रुंदी, उंची मोजली. हेनरीच्या महत्वाकांक्षा पालवल्या गेला. तोंडाला पाणी सुटले आणि त्याने जौहरच्या मागणीला एकदम होकार दिला. सुरतेच्या गव्हर्नरची परवानगी सुद्धा मागण्याची जरुरी त्याला वाटली नाही. त्याने व्यक्तिशःचा निर्णय घेतला. अवघ्या 1.5 महिन्यापूर्वी आपण शिवाजीशी काय करार केला हे लक्षात असूनही हेनरी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध उठला. दारुगोळा देण्याचे तर त्याने कबूल केलेच, पण त्याशिवाय इंग्रज गोलंदाजी पाठवण्यास तो तयार झाला. इतकेच नव्हे तर तो स्वतःही पन्हाळ्याच्या वेढ्यात जाण्याला निघाला. इतर साहेब मंडळी निमंत्रणाने खुश झाली, चला पन्हाळ्यावर. अहो, पण शिवाजी काय म्हणत, छे आता शिवाजीला कोण देतो? पाहिले ते इंग्रज कसे होते ते. राजकारणाशी संबंध न ठेवणारे निरुद्रही वाणी बरे. खरोखर या इंग्रजांसारखे लबाड लोक फक्त इंग्रज. रंगाने गोरे गोरे, डोळ्यांनी घारे घारे, बोलायला गोड आणि पोटात खोड. यांच्या काळजात काय दडलं हे कोणालाही समजायचे नाही. महाविलग्न तागडी तोलता तोलता सदैव तिरक्या नजरेने यांचा डोळा राजकारणावर असायचा. आता तर गिराईक घरी चालून आले, निघण्याची तयारी झाली. इंग्रज गोलंदाजांची एक लहानशी तुकडी, एक मोठी थोरली तोफ, दारुगोळ्यांच्या पेठार आणि इतर सामान सुमान राजापूरच्या वखारीतून बाहेर पडले. आणि विशेष म्हणजे इंग्रजांच्या युनियन जॅक नावाच्या निशाणी फडफडत बाहेर पडले. आपले निशाण फडकावीतच जौहर मदत करण्याच्या हेनरीचा हेतू होता. हेनरी राजापुराहून निघाला आणि रायपटण अनस्कुऱ्याच्या घाटाने सह्याद्री चढू लागला. एवढ्या मोठ्या उंच डोंगर घाटाने ती प्रचंड तोफ चढून जाणार होती. उन्हाळ्याचे दिवस होते. हेनरीच्या दिमतीला जौहरने पाठवलेले 400 स्वार होते. अखेर जमिनीला भेगा पाडीत ती प्रचंड तोफ मलकापूर परिसरात दाखल झाली. सिद्धी जौहरने हेनरीचे मोठ्या थाटात स्वागत केले. लगेच ती तोफ आणि इंग्रजी पाहुणे इंग्रजी तालावर पन्हाळ्याच्या पायथ्याशी वेढ्यात येऊन दाखल झाले. दिनांक 10 एप्रिल 1660 लगेच जौहरने हेनरीला व्यापारी भाषेत राजकारणी मधाचे बोट चाटवले. तो त्याला म्हणाला की तुमचा माल पसंत पडल्यास आणखी मागणी करू. पण सर्वजण उत्सुक झाले होते तोफेचा धडाका पाहण्यासाठी. इंग्रजांच्या तोफेमुळे वेढ्यात उत्साहाच्या उर्मी उमटत होत्या. इंग्रजांचा इंतजाम उत्तम होता. हेनरीच्या बरोबर मिंघ्यान, फिलिप इव्हर्ट, वेल्जी वगैरे मंडळी होती. काही वेळानंतर इंग्रज गोलंदाज हेनरी रिव्हिंग्टन व सिद्धी जौहर तोफेची परीक्षा पाहण्यासाठी बाहेर पडले. लोकांनी ती प्रचंड तोफ ओढून रेटून मोर्चात आणली. पन्हाळगडाच्या तटाचा वेध घेऊन गोलंदाजांनी तोफ फिक्स केली
तिच्या पोटात दारू व गोळा ठासून इंग्रज उभे राहिले. तेवढ्यात हेनरी रिव्हिंग्टनने तोफेच्या शेजारी आपले युनियन जॅक फडकावले. उघड उघड निशाण लावून इंग्रजांनी महाराजांशी वैर जाहीर केले. ते विस्तवाशीच खेळत होते. पण आपण काय करीत आहोत त्या इंग्रजांच्या डोक्यातही येत नव्हते. इंग्रज धुंद झाले होते. गडावर महाराजांची चिंताक्रांत शतपावली चालू होती. हेनरीने इशारात दिली. तोफेला बत्ती मिळाली आणि धडाड धड 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 धडाका उडाला. तेवढा प्रचंड आवाज तो. धुराचा लोट उसळला. तटाच्या रोखाने लाल बुंद गोळा उडाला. एवढा मोठा आवाज टाकणारी ती तोफ गनिमाच्या छावणीत आली तरी काय? गडावर हे कुतूहल निर्माण झाले आणि पाहतात तो काय, तो इंग्रज टोपीवाल्याचा झेंडा फडकतोय. शेजारीच एक मोठी थोडी तो खुद्द इंग्रजच डागीत आहे. महाराजांना समजले. इतक्या निर्लज्ज दिमाखात इंग्रज तोफेचे सरबत्ती करीत आहेत हे पाहून महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. 1.5 महिन्यापूर्वी ज्यांच्यावर मेहरबानी केली तेच हे कृतज्ञ इंग्रज. यांचा माणूस सोडून दिला. आजवर यांचा व्यापार नीट चालू दिला. त्या उपकाराची ही फेड. गाईच्या अचळाला चिकटलेले गोचीड अखेर तिचे रक्तच पितात. दूध नाही आवडत नाही. इंग्रजांच्या गोलंदाजीने पन्हाळ्याला मात्र काहीच इजा पोहोचत नव्हती. त्यांच्या गोळ्यांमुळे काहीच वेगळे घडलेले नव्हते. पन्हाळगडचा बंदोबस्त महाराजांनी अव्वल ठेवला होता. हेनरी मात्र बायकोच्या भावासारखा सिद्धी जोहरसाठी राबत होता. पण इंग्रज तर बोलून चालून परकेच. सिद्धी जोहरी परकाच. परक्याला परका सामील झाला तर नवल नाही, पण परक्याला जर कोणी घरचाच सामील झाला तर त्याला काय म्हणाले. परंतु अशा घरच्याच दावेदारांचे पीक आमच्याकडे फार. शृंगारपूरकर सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर हे तर प्रथमपासून बादशाहचे जागीरदारच होते. महाराजांशी आणि स्वराज्याशी वैर करणे हे त्यांचे कर्तव्यच होते. त्याला नाव द्यायचे स्वामी भक्ती. पण इतरही काही लाचार पोटभरूंच्या पोटातून बादशाही प्रेमाचा उमाळा उठत होता. असेच हे 2 नमुनेदार प्राणी पहा. एकाचे नाव होते गोंदाजी पासलकर. हा मोसे खोऱ्यातील राहणारा बाजी पासलकरांचाच बिराद आहे. फरक मात्र इतकाच मोठा की बाजींनी स्वराज्यासाठी लढता लढता प्राण अर्पण केला आणि या अवगुणी गोविंदाने स्वराज्याच्या शत्रूशी संगनमत चालवले होते. त्याने याच वेळी बादशाला पाठवलेल्या अर्जातील पुढील ओळी पहा. मौजे सायतना गाव मला इनाम मिळावा. तसेच मौजे वरसगाव हे येथे 100 बिघे शेरी जमीन आणि मौजे जांभळी येथे 80 बिघे शेरी जमीन मला इनाम मिळालं. म्हणजे मी सलाबत खान सिद्धी जोहर बरोबर खरी मसलत व चाकरी करेन. चिमुटभर स्वार्थाकरिता केवढे पा. दुसऱ्या पाण्याचे नाव होते केदारजी देशमुख उर्फ खोपडे. खंडोजी खोपड्यांचे भाऊबंद. याने बादशाला केलेला हा अर्ज. मौजे नेर व पळसोसी ही गावी मला इनाम मिळावी. भागवडी येथील 5 बिघे मिळावे. म्हणजे मी सलाबत खान सिद्धी जोहर बरोबर बादशाही मसलत करेन. या दोघांचे अर्ज अली आदिलशहाने एकदम मंजूर केले. करणारच. महाराष्ट्राच्या आस्थानीतील निखारे खुलवायची संधी महाराष्ट्राचा आणि महाराजांचा शत्रू कधीतरी सोडेल काय? बादशाने दोघांनाही कृपेची फरमाने एकाच दिवशी पाठवली. जोहरचे बळ अहिरावणासारखे वाढत होते ते हे असे. गडाचा वेढा भेदून इकडची पाकोळी सुद्धा तिकडे जाऊ शकत नव्हती. महाराजांना बाहेरचे काही खबर मिळू पावत नव्हती. गडावरच्या काही मंडळी गडातून बाहेर पडून वेढ्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न एकदा करून पाहिला, परंतु ते सर्वजण शत्रूकडून ठार झाले. जोहरने 2 गोष्टी महत्वाच्या केल्या होत्या. एक म्हणजे पन्हाळगडाच्या वायव्येस असलेल्या खेळणा उर्फ विशाळगड किल्ल्यालाही त्याने मोर्चे देवविले. सुरेराव राजे सुर्वे व जसवंतराव पालवणीकर या दोघा सरदारांना त्याने विशाळगडच्या मोर्चेबंदीस ठेवले होते. जोहरने केलेली गोष्ट अत्यंत महत्वाची, तितकीच त्याच्या दक्ष कारभाराची निदर्शक होती. पावसाळा जवळ येत होता. पन्हाळ्याखाली पाऊस फार. पावसातही वेढा अत्यंत नेटाने बिनदिक्कत चालावा म्हणून त्याने सैन्यासाठी मोर्चासाठी पावसाळी छपरे बांधायचे काम सुरू केले. धो धो पावसात ही वेढा शिथिल पडू नये म्हणून ही व्यवस्था. बादशाच्या जोहरलाच वारंवार इशारे येत होते की अत्यंत सावध राहा, शिवाजी फार लबाड आहे, तो काय डाव टाकील याचा नेम नाही, म्हणून डोळ्यात तेल घालून सावध राहा. गडावर महाराज अशा करीत होते की जोहरच्या वेढ्यातून बाहेरून नेताजी पालखेर हल्ले चढवी आणि जोहरचा वेढा विस्कटेल. ही संधी आपल्याला साधता येईल, पण अजूनही नेताजीची चाहूल ऐकायलाच येत नव्हती. आकाशात पावसाळ्याची पावले वाजू लागली. वैशाख संपला होता. ज्येष्ठ उगवला होता. यावर्षी पंचांगात अधिक मास येत होता. विजापुराहून बादशाह अली आदिलशहाने
औरंगजेबाकडे पाठवलेला अर्ज दिल्लीत दाखल झाला. आदिलशहाने शिवाजी महाराजांचा अगदी कायमचा नायनाट करून टाकण्याचा मुस्तकीम इरादा मनात धरला होता. सिद्दी जोहर फाजल खान यांना पन्हाळ्याकडे हमराह 35,000 फौज बतौर इमदाद रवाना केले होते. शिवाय दिल्लीला हा अर्जही सादर केला होता. या अर्जाचा आशय असा होता की कोहस्तानी दख्खनमध्ये शिवाजी भोसला खुदमुख्तार काफिरी सल्तनतीची बुनियाद घालू पाहत आहे. इस्लाम आणि इस्लामी रियासत यांच्या हिताच्या दृष्टीने गोष्ट काफी खराब आहे. शिवाजी पुरापुरा धोकेबाज आहे. तरी त्या बागी शिवाजीस मातीस मिळवण्यासाठी आपण जास्तीत जास्त फौजेसह एखादा तजुर्बेकार शाही सिपाह सालार दख्खनमध्ये पाठवा अशी इंतेजा आहे. आम्ही आमची फौज शिवाजीवर रवाना करीत आहोत. आपणही फौज पाठवावी. दोघांनी म्हणून शिवाजीला डुबवण्याचा हाच जर्रीन मौका आहे, खयाल केला जावा. आदिलशहाच्या अर्जाचा विचार औरंगजेब करू लागला. सदैव हातात असलेल्या त्याच्या जपमाळेच्या मणी झळझळ सरकू लागले. माळेतील एक एक मणी म्हणजे मुंगली डावते असे. औरंगजेबाने असा विचार केला की आदिलशहाची फौज आणि सरदार शिवाजीवर गेलेच आहे, तेव्हा आपणही जर आत्ताच फौज पाठवली तर बगावत कोट शिवाजीला जहन्नमासीत करण्याचा मौजू मोका साधता येईल. औरंगजेबाचा महाराजांवर अतिशय राग होता. कारण 2 वर्षांपूर्वी महाराजांनी औरंगजेबाची 2 ठाणी लुटून आणली होती. पहिले ठाणे जुन्नरचे आणि दुसरे अहमदनगरचे. या दोन्ही छाप्यात मिळून महाराजांनी 900 घोडे, कापड चौपट, जड जवाहीर व 40 लाख रुपयांहून अधिक रकमेचा खजिना पळवून आणला होता. त्यावेळी औरंगजेबाचा मुक्काम बिदरला होता. औरंगजेब त्याच वेळी महाराजांवर फार संतापला होता. परंतु तो त्यावेळी काहीच करू शकला नाही, कारण त्याचा बाप शहाजहान बादशाह आजारी पडला होता व बादशाह तख्त मिळवण्याकरता त्याला दिल्लीत जाण्याची घाई होती. महाराजांवरचा राग मनात ठेवूनच तो दिल्लीला गेला होता. साऱ्या भावांच्या आणि पुतण्यांचे मोठ्या कलात्मक रीतीने मुडदे पाडून आणि बापाला आग्र्याच्या किल्ल्यात डांबून टाकून आता औरंगजेब निर्धास्त झाला होता. अफजल खानाच्या स्वारीपासूनच त्याचे लक्ष दक्षिणेकडे, विशेषतः महाराजांकडे वळले होते. अफजल खान हा विजापूर दरबारचा सरदार. औरंगजेबाचा अफजल खानावरील अतिशय राग होता, कारण त्याने बिदरच्या स्वारीच्या वेळी औरंगजेबाला इतक्या कोंडीत धरले होते की त्यावेळी औरंगजेब अफजल खानच्या हातून ठार तरी झाला असता किंवा कैद तरी झाला असता. पण मोठ्या भाग्याने व खान मोहम्मदच्या कृपेने औरंगजेब त्यावेळी निसटू शकला. पण त्याचा अफजलवर राग मात्र कायम होता. अफजल शिवाजी समरप्रसंगात कोणीही ठार झाला किंवा विजयी झाला तर औरंगजेबाला हसूच आले असते, पण असूही आले नसते. किंवा असे म्हणता येईल की खान ठार झाल्यामुळे औरंगजेबाला समाधान वाटले. दोघे मेले असते म्हणजे मात्र तो परमेश्वर खुश होऊन गेला असता. पण आता शिवाजीचा काटा काढायलाच पाहिजे हे जाणून आदिलशहाच्या अर्जाला त्याने मान डोलावले आणि शिवाजीला भरडून काढण्याची अपरंपार फौज व जंगी साहित्य रवाना करण्याचा मनसुबा केला. पण सरदार कोण पाठवावा? बा हिम्मत, दिलेर, वाकिफे फने अरब, तजुर्बेकार आणि वफादार जंग बहादूर हवा होता कोणीतरी. अर्थात मोगल दरबारात अशा बहादुरांचा तोटा नव्हता. पण औरंगजेबास औरंगाबाद येथे दख्खनच्या सुभ्यावर सुभेदार असलेल्या एका अत्यंत बड्या सरदाराचीच याद आली. हा सरदार म्हणजे फारच बडा होता. औरंगजेबाची दुसरी प्रतिमाच, औरंगजेबाचा नातलग, प्रत्यक्ष मामाच, अमीर उल उमरा नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब उर्फ शाहिस्ते खान. शाहिस्ते खान केवळ बादशाचा मामा होता म्हणूनच बडा होता असे नव्हे, तर तो खरोखरच थोर मुत्सद्दी, शूर सेनापती आणि अनुभवी शासक होता. सध्या त्याचा मुक्काम औरंगाबाद येतो. औरंगजेबाने ताबडतोब शाहिस्ते खानास मोहिमेविषयी एक फरमान जाहीर तहरीर केले. शिवाजीला नेस्त व नाबूद करण्याची तमन्ना व्यक्त केली. दख्खनच्या या स्वारीकरता औरंगजेबाने अफाट घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि तमाम शाही हरबे जंग मंजूर केला. शिवाय जी मदत शाहिस्ते खानास दरकरार असेल ती फौरन रवाना करण्याचा हुकूमच दिला होता. औरंगजेबाने महाराजांवर सोडलेली पहिलीच लाट. आता त्याचे लक्ष सतत दख्खनकडे आणि महाराजांकडे लागून राहिले होते. जपमाळ घेऊन तो सतत जप करीत असे. पण आता प्रत्येक म्हण्यागणे खुदाचे नाव ओठातून यायच्याऐवजी शब्द उमटत असेल, शिवाजी शिवाजी शिवाजी. औरंगजेबाच्या दृष्टीने महाराजांचा सर्वात भयंकर गुन्हा एकच होता, महाराज काफिर होते. नवाब शाहिस्ते खानासाठी औरंगजेबाचे फरमान दिल्लीच्या लाल किल्ल्यातून चौफूर दौडत निघाले. खान औरंगाबादेस होता. खानाला फरमान मिळाले. शिवाजीवर मोहीम म्हणजे हमखास पत्ते. शिवाजीपाशी अशी असून किती फौज असणार? शिवाय विजापूरकरांची 35,000 फौज लोटलीच आहे. खानास शिवाजीचा प्रश्न सोपा वाटला. लगेच मोहिमेची तयारी करण्याचा त्याने हुकूम सोडला.
आता मात्र आठही दिशांनी संकटाच्या ढग स्वराज्यावर गोळा होऊ लागला. फौजांचा आणि शस्त्रास्त्रांचा सर्व बाजूनी महाराजांवर मारा करून महाराजांसकट मराठी राज्याच्या चिंधड्या उडवण्याचा हा असुरी डाव होता. एका बाजूने विजापूर दरबार आणि दुसऱ्या बाजूने दिल्ली दरबार बळानिशी स्वराज्यावर उठल्यावर आता या एवढ्याशा स्वराज्याचे होणार तरी काय? औरंगाबादहून फौज निघणार ही बातमी महाराजांच्या शत्रूंना समजल्यावर आनंद पसरला त्यांचा. आदिलशाही खुश झाला. आजपर्यंत चडपडत हात चोळणारे हात टाळ्या पेटू लागले. शाहिस्तेखानाची फौज तयार झाली. केवढी अफाट फौज ती! औरंगाबादेबाहेर जणू आणखी 4-5 शहरे एकवटून बसल्यासारखी दिसत होती. एकूण 77,000 घोडेस्वार, सुमारे 30,000 पायदळ, कझाकी, पठाणी, उझबेकी, गोंड, बक्सारी, अरबी, मोगली, रजपुती, बुंदेली वगैरे अत्यंत नामांकित जातीचे धिप्पाड लढवय शेर या फौजेत होते आणि मराठी सुद्धा होतेच. औरंगाबादी शेजारच्या देवगिरी किल्ल्याला तो सेना समुद्र दिसत होता. हा समुद्र महाराष्ट्राचे स्वराज बुडवायसाठी जाणार हे समजल्यावर देवगिरीचा प्राण नक्की गळवळला असेल. कारण इसवी सन 1318 मध्ये म्हणजे 342 वर्षापूर्वी अशाच शत्रू समुद्राच्या लाटा देवगिरीचे स्वतंत्र सिंहासन बुडवून गेल्या होत्या. पारतंत्र्याच्या वेदना त्याला ठाऊक होता. त्या तो अजून सहन करीत होता. शाहिस्तेखानाच्या स्वारीची मुनज्जम तयारी झाली. हरावल फौजेचे झेंडे पहिल्या मंजिलवर रवाना झाले. पुढच्या मुक्कामासाठी पेशखाना रवाना झाला. कूचाची नौबत धनान लागली. नवाब शाहिस्तेखान निघाला. एका मागोमाग एक सरदार निघाले. खानाच्या हुकमतीखाली एकूण 1 सरदार. मोठमोठ्या लढाया गाजवलेले होते. त्यांची जरब मोठी होती. ती तोफांची रांग, पलीकडे हत्तींची रांग आणि ही सरदारांची रांग. नावावरूनच पहा त्यांची ऐट आणि नूर. हा पहिला सरदार आहे शमसखान पठाण. हा मोगल रियासीतील विख्यात पराक्रमी तितकाच मानी योद्धा आहे. त्याच्याहून शूर किंबहुना अजिंक्य असलेला पहा दुसरा जवान नामदार खान. आणि ही पहा ओळखीची मंडळी: सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमलोजीराव कोकाटे, यशवंतराव कोकाटे, त्र्यंबकराव खंडागळे, कमलोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे आणि दत्ताजीराव खंडागळे. 96 कुळींची ही मराठी मंडळी. महाराजांपेक्षा शाहिस्तेखानाची अनाथ जवळचा वाटत होता. आणि या मंडळींना ओळखलेच तर हे त्र्यंबकजीराजे भोसले, हे शिवाजीराजे भोसले, हे बाळाजीराजे भोसले, हे परसोजीराजे भोसले, ही खाशी भोसले मंडळी महाराजांच्या रक्ताची भाऊबंद होती. हे सर्वजण महाराजांचे सख्खे चुलत भाऊ, चुलते पुतणे, चुलत चुलते असे नातलग होते. पण काय लिहायच्या? आणि ते पहा केवढे आश्चर्य! एक कोणी ती स्त्री घोड्यावर बसून चालली आहे. स्त्री शाहिस्तेखानाच्या मोगली फौजेत एक अस्सल महाराष्ट्रीयन ब्राह्मण स्त्री. होय, हीच ती माहूरची मशहूर महिला पंडिता रायवादन. या बाईची बहादुरी अर्शात रोशन होती. ही बाई अत्यंत कर्तबगार होती, धार्मिक होती, मुत्सदी होती, अत्यंत स्वाभिमानी होती. परंतु तो अभिमान होता मोगल सुलतानांच्या सेवेचा. नवरा मेल्यापासून ती पदर बांधून आणि तलवार घेऊन मुघलांच्या फौजेत हजर राहत आली होती. बाईची जात असूनही तिने संशय हाती घेतली म्हणून तिचे कौतुक करावे की स्वराज्याची वैरीण झाली म्हणून तिला शिवाशाप द्यावे. तिचे नाव खरे सावित्रीबाई. वराळातील माहूरच्या राजे उदाराम देशमुखांची बायको. राजाराम उद्धवराव उर्फ उदाराम हे मोगलशाहीतच मोठे झाले आणि मोगलांची सेवा करीतच मरण पावले. त्यांचा मुलगा राजा जगजीवनराम हा तर मुघलांची इतका तन्मय होऊन गेला होता की त्याचे बोलणे, वागणे, आवडीनिवडी संपूर्ण राहणी शुद्ध मोंगली पद्धतीची असे. तो बादशाची सेवा खरोखर मनापूर्वक करीत असे. औरंगजेबाने भावांना मारून राज्य बळकावण्याकरिता केलेल्या लढायात जगजीवनराम औरंगजेबाच्या बाजूने लढला. औरंगजेबाकरिता लढता मेला आणि मुलाच्या मृत्यूनंतर आपल्या बाबूराव नावाच्या लहान नातवाला पोटाशी धरून सावित्रीबाई औरंगजेबाची चाकरी जातीने करीत होती. नवऱ्याच्या आणि पुत्राच्या मागोमाग नातवालाही बाळकोट मिळत होते मोगलांच्याच सेवेचे. जिजाबाई आई साहेब आणि सावित्रीबाई रायबागन साहेब या दोघीतील फरक हा असा: दोघेही वराडातील पराठीच्या मुलगीच्या. पण तफावत ही अशी: पहिलीने वराडच्या कापसाचा पोलादी पीळ सुलतानाने दाखविला तर दुसरीने जीवनाची फुलवात सुलतानी तख्तापुढे मरण जळत ठेवली. एकीने आपल्या मुलाला शिकवली बंडखोरी तर दुसरीने शिकवली मूर्तिमंत गुलामगिरी, मुजरेबाजी. वराडातील माहूर, पुसद, वाशिम, मालेगाव, भोजले, वारा, तुळशी वगैरे भागाची जहागीर ही बाई एकटी सांभाळत होती. वराडातील मोगली राज्यात एकदा हरचंद्राय नावाच्या एका सरदाराने बंड केलं.
वऱ्हाडात सहसा बंडे दंगे क्रांती वगैरे प्रकार घडत नसत. अल्लाउद्दीन खिलजीपासून औरंगजेबापर्यंतचा सुलतानी अंमल सुरळीत चालला होता, पण या हरचंद रायाने अपशकुन केला, बंडप करले त्याने. औरंगजेबाने ताबडतोब माहूरला उदाराम बहादुरांकडे हे बंड मोडण्याचा हुकूम पाठविला होता. यावेळी राजांच्या घरी करता पुरुष कोणीच नव्हता आता, आणि सावित्रीबाईने स्वतः पदर बांधला. माहूरच्या डोंगरावरून फौज घेऊन ती जातीने चालून निघाली. तिने आपल्या निशाणाच्या काठीला चोळी बांधली आणि आपल्या सैनिकाला उद्देशून ती म्हणाली की मी चोळीचा झेंडा करून दुश्मनावरून चालून निघाले आहे. तुम्ही तर पुरुषासारखे पुरुष आहात. तुमचा पराक्रम माझ्यापेक्षा जास्त असलाच पाहिजे. शर्थीने लढा, दुश्मन मारून काढा, जिंका, या तुमच्या बहिणीच्या चोळीची लाज राखा. खरोखर तिच्या त्या शिलगावणीने तिचे सैन्य शर्थीने लढले. तीही जातीने लढली आणि हरचंद्रायाचा पुरा बिमोड झाला. एका जबरदस्त बंडखोर खलास झाला आणि औरंगजेबाचे वऱ्हाडवरील राज्य सुखरूप टिकले. या तिच्या पराक्रमावर खुश होऊन औरंगजेबाने तिला पंडिता आणि रायबागर असे 2 किताब बहाल केले. रायबागर म्हणजे राजवागिरी, राजवागिनी. खरोखरच ती वाघिणीसारखी शूर होती. माहूरची वाघीणच होती ती, पण वैरीण बनली होती स्वराज्याची आणि महाराजांची. वऱ्हाडातील आणखी 2 विलक्षण शूर व्यक्ती शाहिस्तेखानाच्या सरदारात तोऱ्याने चालत होत्या. सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधवराव आणि रुस्तुमराव राजे जाधवराव ही तर आईसाहेबांच्या माहेरची, महाराजांच्या आजोळची माणसे. आपल्या भाच्याचे व बहिणीचे कौतुक करायचे सोडून त्यांचा निपात करायला सजले होते. यादवांच्या घराण्यात कृष्ण जन्माला यायच्या ऐवजी कंस जन्माला येऊ लागले. स्वराज्य स्थापन करण्याकरिता जीवाचे रान करणाऱ्या महाराजांना स्वजनांचाच विरोध. मराठ्यांचे स्वतंत्र सिंहासन येथे निर्माण होताच कामा नये हा यांचा हट्ट. शिवाजीचा नाश झालाच पाहिजे हा यांचा आग्रह. शाहिस्तेखान औरंगाबादहून निघाला आणि 14 दिवसांनी अहमदनगर इथे पोहोचला. त्यावेळी महाराज मिरजेच्या किल्ल्याला वेढा देऊन बसले होते. खानाच्या अपाट स्वारीच्या बातम्या व सिद्धी जोहरच्या बातम्या त्यांना पोहोचत होत्या. एकाच वेळी जवळजवळ 1.5 लाखाहून अधिक फौज 2 दिशांनी स्वराज्यावर घसरत होती. महाराजांचे बळ तर किती, पायदळ व घोडदळ मिळून जास्तीत जास्त 15,000 फौज होती महाराजांची. 1.5 लाखाच्या शत्रूपुढे 15,000चा काय हिशेब. शत्रूच्या बातम्या ऐकून महाराजांना काय वाटले असेल? महाराज घाबरले काय? अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांच्या हिमतीची खरोखर कमाल. धन्य धन्य. सर्व परकीय व स्वकीय शत्रू एकवटून यावेळी उठले होते. महाराज सह्याद्रीच्या कड्यासारखे ताठ उभे राहून सर्वांच्या पराभवाचाच विचार करीत होते. शाहिस्तेखान अहमदनगरास 13 दिवस राहिला आणि 14व्या दिवशी नगरहून त्याने कूच केले. आता स्वराज्याची हद्द अगदी नजदीक होती. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दुसऱ्याच दिवशी खानाची पावले स्वराज्यात पडली. खान स्वराज्यात घुसला आणि स्वराज्याची मोगलाई होऊ लागली. गावेच्या गावे घाबरून पळाली. व्यापारी पळाले. मंदिरे आणि मठ धडाधड कोसळू लागली. मूर्ती फुटू लागल्या. शेती आणि बागबागायतीची अगदी वानर विचका सुरू झाला. जाळपोळ, अत्याचार, भ्रष्टाचार. आणखी सुलतानाचे शिपाई व सरदार जे जे नेहमी करीत ते घडू लागले. मोगलाई मोगलाई म्हणतात ती हीच होती. खानाने भीमा नदी ओलांडली. तो करेपठारात घुसला. सुप्याच्या गडीवरचा भगवा झेंडा उडाला. खानाने जाधवरावांना सुपास ठेवले व मोगल फौजेसाठी धान्य वैरण पुरवण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. आजपर्यंत स्वराज्यात सुखाने घास खाणाऱ्या मुलालेकरांच्या, गाई वासरांच्या तोंडचे घास मोगली फौजेसाठी ओढून नेले जाऊ लागले आणि तेही जाधवरावांच्या समोर. आगीच्या चौफर चोळा फेकीत खानाची फौज स्वराज्यात दौडत होती. नंतर शाहिस्तेखानाची आघाडी बारामतीकडे वळली. बारामतीस तो पोहोचला आणि तेथेच 11 दिवस त्याने मुक्काम केला. तेथील गढीची डागडुजी करण्याची व शिबंदी ठेवण्याची व्यवस्था त्याने केली. याच वेळी इंदापूरही त्याने जिंकले. निर्धास्तपणे हालचाली खान आपल्या प्रचंड फौजांनीशी करीत होता. आपल्याला विरोध करण्याची शिवाजीची हिंमतच नाही अशी त्याची खात्री होती. पण तेवढ्यात बोटभर लांब बाबळीचा काटा खचकन पायात घुसावा त्याप्रमाणे मराठ्यांच्या एका तुकडीने मोगली छावणीवर बेधडक छापा घातला. कापाकार लुटालूट जेवढी करणे शक्य होती तेवढी केली आणि उंदराप्रमाणे भरकन ते मराठे पसारी झाले. आणि मग असे सारखे होऊ लागले. ही छापे घालणारी लहानशी फौज राजगडावरची होती. जिजाबाई आईसाहेब राजगडावर होते. शाहिस्तेखान बारामतीहून होळ नावाच्या नीरा नदीवरील गावी आला आणि 2 दिवसानंतर त्याने शिरोळकडे कूच केले.
गनिमी काव्याने मराठ्यांच्या टोळ्या खानाचे लचके तोडीतच होत्या. शाहिस्तेखानाने 3000 फौजेनिशी या हल्लेखोर पळपुट्या मराठ्यांचा बंदोबस्त करण्याचे काम शर्जा खान नावाच्या सरदारावर सोपवले. शर्जा खानने एकदा पाळत राखून मराठ्यांना धाव घेतली, परंतु त्याच्या हाती एक जणी सापडला नाही, सर्वजण पळाले. खान शिरवळास पोहोचला. शिरवळचा भुईकोट सुभान मंगळ त्याने जिंकला. येथे त्याने सैन्य ठेवले. शिरवळास खानाला समजले की शिवाजीचा राजगड नावाचा किल्ला येथून 10 कोसावरच आहे. राजगडाच्या आसपास आणखी 4-5 किल्ले आहेत. शिवाजीचे मराठे या किल्ल्यांच्या आसपास आपल्यावर हल्ले करण्याकरता दबा धरून बसले आहेत. तेव्हा खानाने झर्रा खान, रावभाऊ सिंग, शमसुद्दीन खान आणि मीर अब्दुल महमूद यांना मराठ्यांच्या बंदोबस्तासाठी रवाना केले. या सरदारांच्या एकूण फौजेत 1000 खास बंदूकवाले आश्रम होते. हे सरदार मराठ्यांच्या बंदोबस्तात गेले, पण एकही मराठा यांच्या हाती लागला नाही. सगळे पळून गेले. पण याच गोष्टीला मोगली मंडळी विजय समजत होती. पण यातील आश्चर्य किंवा कौतुक मात्र असे की या सरदारांना झुकांडी देऊन मराठी टोळ्यांनी शाहिस्तेखानाच्या मुख्य छावणीवरच हल्ला चढवला. पकडण्याकरता लावलेले पिंजरे राहिले, आ करून दुरच आणि उंदरांनी नेमक्या पक्वान्नावरच छापा घातला. शाहिस्तेखानाने ओळखले की हे लक्षण काही ठीक नाही. खानाच्या सैन्याने राजगडाच्या आसमंतातील काही गावे पूर्ण बेचिराट करून टाकली. अशी स्थिती कऱ्हेपठारातील गावांची झाली. लुटालुटीमुळे दरबाची काडी सुद्धा उरली नाही. मेलेल्यांचे श्राद्ध करायला स्वराज्यातील कर्तीसावरती पुरुष माणसे पन्हाळ्यावर महाराजांपाशी गडागडांवर आणि नेताजी बरोबर राहून स्वराज्यासाठी झगडत होती. आणि वाळू दळणाऱ्या घाणीच्या चाकांप्रमाणे खानाची फौज मराठ्यांचे संसार भरडून काढीत होती. कधीही आली नाही असे दुहेरी संकट स्वराज्यावर आले होते. आपल्या गरीब मराठी फौजेच्या संरक्षणाकरता राजगडावरून आईसाहेब जीवापाड धडपड करीत होत्या. आपल्या मायेचा पदर त्या स्वराज्यावर पांघरत होत्या, परंतु शत्रूची वादळी फुंकर एवढी जबरदस्त होती की तो त्यांचा पदर धिरकावला जात होता. स्वराज्याच्या साऱ्या सरहद्दीवरून आक्रोश ऐकू येत होता. जीव आणि आबरू वाचवण्यासाठी घरेदारे सोडून लोक दीनवाने धावत होते. आईसाहेबांच्या स्वराज्याच्या महत्वाकांक्षा रुईच्या कापसाप्रमाणे वाऱ्यावर उडून जाणार की काय अशी भीती वाटू लागली होती. सिद्धी जोहर बकासुराप्रमाणे पन्हाळ्याच्या कमरेला गच्च मिठी मारून बसला होता आणि राजगडाला चिंतेने वेढा घातला होता. पण आश्चर्य पहा केवढे, आईसाहेबांच्या मुठभर सैन्याने शाहिस्तेखानाच्या परात्पर फौजेला गनिमी काव्याने बेचैन करून सोडले. महाराजांच्या दावेदारांचे बळ आईमाईप्रमाणे रोज वाढतच होते, पण आईसाहेबांचे राजगडावर, महाराजांचे पन्हाळगडावर आणि प्रत्येक मावळ्याचे गडागडावर भवानीच्या प्रेरणेने भावबळ मात्र वाढत होते. आम्ही मराठी हाडाची माणसे वाकणार नाही आणि मोडणारी नाही अशा निर्धाराने शिरवळाहून शाहिस्तेखान शिवापुरात आला. नंतर तेथून तो सासवडात जाण्यास निघाला. गराड्याच्या खिंडीतून म्हणजे मर्याई घाटातून खानाची फौज चालू लागली. घंटा मुंगरांच्या तालावर हत्ती, घोडे, उंट आणि सैनिक चालले होते, अगदी संथ आणि निर्धास्तपणे. एवढ्यात एकदम भयंकर गलका उडाला. काय झाले? मराठे आले, मराठे आले. एकदम भोवतीच्या डोंगरातून मराठी माकडे शाही फौजेवर तुटून पडली. सपाटून कापाकाप करून जशी एकदम आली तशीच एकदम पसारीत आहे. मराठ्यांनी खानाचा चंडोल बुडविला. गराडे ते सासवड या मुक्कामात मराठ्यांनी खानाला फारच सतावून सोडले. अखेर खानाने ठरवले की प्रथम पुण्याला जाऊन छावणी ठोकायची व मग पुढचा विचार करायचा. सासवडहून त्याने कूच केले. राजेवाडी, पाटण, सेवत, हडपसर या मार्गाने तो पुण्यास निघाला. या मार्गाने सासवड ते पुणे अंतर फक्त 10 कोस आहे. हे 10 कोस अंतर तोडायला खानाला फक्त 9 दिवस लागले. म्हणजे दर दिवसाला सरासरी 1.25 कोस वेगाने फौज दौडत होती. 1 कोस म्हणजे सुमारे 3.25 किलोमीटर. याचे कारण ठिकठिकाणी मुक्काम करीत करीत खान साहेब जात होते. खान सासवडहून निघाला. त्या दिवशी तारीख होती 1 मे 1660. खान आता पुण्याच्या अगदी शिवारात येऊन पोहोचला आणि पुण्यावर हल्ला आला. शाहिस्तेखानाचे स्वार आणि खानाचा हत्ती पुण्यात घुसला. मागोमाग फौजेचा लोंढा आला. पुणे शहराला कोट नव्हता. कशाच्या आधाराने लढायचे? जो कोट होता तो पूर्वीच आदिलशाही रायारावाने पाडून टाकला होता. पुण्याचा अगदी सहज पाडाव झाला. शिवाजीचे पुणे कब्जात आलेले पाहून खानाच्या डोळ्यात वेगळाच कोर्रा चढला. मुठा नदीच्या विशाल काठावर औरच चौरस 1.5 कोस खानाची छावणी पसरली. खुद्द शाहिस्तेखान आपल्या सरदारांसह लाल महालाकडे निघाला. महाराजांचा राहता वाडा लाल महाल
पुणे कसब्याच्या पश्चिम भागास होता. हाच तो शिवाजीचा खासा वाडा असे समजल्यावर खानाची तब्येत निहायत खुश झाली. त्याचा आनंद जमिनीवरून घोड्यावर आणि घोड्यावरून हत्तीवर चढला. शाहिस्तेखानाने लाल महालाचा उंबरा ओलांडून आत पाऊल टाकले. वाडा विटाळला. लहानपणी महाराजांच्या शुभम करुतीने आईसाहेबांच्या ओव्या भुपाळ्यांनी आणि द्विजवरांच्या वेदमंत्रांनी निनादलेला लाल महालात मोगली चढाव करकर वाजवीत खान शिरला. बाल शिवाजीचे महनमंगल श्वासोच्छ्वास अजूनही ज्या महालात दरवळत होते तेथे शराबी सुस्कारे आणि हुक्क्याचे भपकारे उमदळू लागले. सरनोबत नेताजी पालख्यालाच खबर मिळाली. महाराज पन्हाळ्यात अडकून पडले असून सिद्धी जोहरने गडाला अतिशय बळकट वेढा घातला आहे. तसेच मोगल सरदार शाहिस्तेखान हाही पुणे प्रांतात घुसला आहे. नेताजीने आपली जबाबदारी ओळखली. महाराजास वेढातून सोडवणं हे आपले पहिले काम आणि नंतर मोगलांचा विचार. परंतु एवढा मोठा वेढा फोडायला 5-6 हजार फौजेनिशी जाण्याचे एकदम कदाचित यश मिळणार नाही. म्हणून प्रथम थेट विजापुरासच जवळ द्यावी, म्हणजे बादशाह गडबडेल आणि त्याच्या संरक्षणाकरिता जौहरला किंवा अन्य कोणाला विजापुरास नक्की जावे लागेल आणि मग पन्हाळ्याचा वेढा आपोआप ढिला पडेल. असा विचार नेताजीने केला. त्याने गोकाळ, दोदवाड, मुरबाड, किल्ले दारगाव, खुदावंतपूर, सांगाव, कानद, कुरुंदवाड, हेबाळ, हनवल्ली, कुनवाडी, उकेरी आणि आदिलशाही ठाणे आधीच झोडपून काढली. आता पुढची चाल. गदगहून नेताजीने कूच केले. विजापूरच्या अगदी नजदीक असलेल्या शहापुरावर त्याने रात्रीच्या वेळी अचानक धाड घातली. शहापूर गाढ झोपेत होते. रावणाच्या लंकेसारखी शहापूरची दैना उडाली. नेताजीने ते जाळून लुटून फस्त करून टाकले. नेताजीचा धुमाकूळ विजापुरात समजला. विजापूरची एकच घाबरगुंडी उडाली. शहापुरात नेताजीने मुल्ला मोहम्मद बाबुल खान व अजाप्पा नाईक या शाही सरदारांचा असा सडकून पराभव केला की ते विजापुरास पळून गेले. त्यामुळे खुद्द बादशाह अतिशय घाबरला. यावेळी विजापुरात बादशाहच्या हिफाजतीसाठी 5,000 फौज खडी ठेवली होती. बादशाहने घाबऱ्या या 5,000 फौजेसह खवासखानास नेताजीवर रवाना केले. आता बादशाही तख्ताच्या गळ्याशीची सैतानी बला येऊन मिळली आहे. जर आपण नेताजीला पेडाळून लावले नाही तर कठीण प्रसंग आहे हे ओळखून खवासखान मोठ्या निकराने निघाला. नेताजी विजापुरावर चालून येत आहे. वाटेतच खवासखानाने त्याला अडवले. भयंकर रणकंदन सुरू झाले. खवासखानाच्या फौजेत गोळकोंड्याच्या कुतुबशहाची फौज होती. नेताजी आणि खवास दोघेही पराक्रमाची कमाल करीत होते. नेताजीला एक पाऊलभरी पुढे सरता येईना. शाही फौज जीवाच्या कराराने लढत होती. शिवाय ती ताज्या दमाची होती. नेताजीची फौज अफजल खानाच्या वधाच्या दिवसापासून सतत दमत होती. मराठे फार उडाले. पुढे जाणे अशक्य ठरले. नेताजीला माघार घेणे मुकाट्याने भाग पडले. पुढे जाण्याचा हट्ट त्याने धरला असता तर त्याचा पूर्ण फडशा उडाला असता. विजापुरात शिरण्याची नेताजीची इच्छा अपूर्ण राहिली. नेताजी 3 कोस माघार येऊन थांबला. खवासखानाने त्याचा पाठलाग केला नाही. झाले एवढ्यावरच तो खुश होता. नेताजीची फौज अतिशय थकलेली होती. नवी कुमक येण्याची शक्यताच नव्हती. कोठून येणार? शाहिस्तेखानाने पुण्याकडे काय काय नासाडी मांडली असेल याची काळजीच होती. अखेर निरुपायाने नेताजीने ठरवले की प्रथम राजगडावर जाऊन आईसाहेबास भेटावे. त्यांच्याच सल्ल्याने पुढचे बेत आखावे. विजापुरात शह देऊन पन्हाळ्याचा वेढा ढिला करण्याचा त्याचा बेत मात्र साफ फसला. जर यावेळी त्याच्यापाशी 20-25 हजार फौज असती तर विजापूरच्या शाही तख्ताच्या ठिकऱ्या करून त्या उधळीतच तो महाराजांकडे गेला असता. पण एवढी फौज सबंध स्वराज्याची मिळून सुद्धा भरत नव्हती. राजगडावर आईसाहेब चिंताक्रांत होत्या. पन्हाळ्याचा फास आवळत आवळत चालला होता. शाहिस्तेखानाची लाट पुण्यात पोहोचली होती. नेताजीचा पराभव झाला होता. मोगलांनी स्वराज्याची पूर्व बाजू पुणे, बारामती, इंदापूर, सुपे, सासवड, शिरवळ बहुंशी जिंकली होती. चांगली बातमी एकही नव्हती. स्वराज्याची व शिवबाची आहुती घेण्यासाठी शत्रूने पसरला होता. किती यातना, किती अडचणी, निराश करणारे किती प्रसंग, सैन्य आणि साधनांचा किती तुटवडा, केवढी बिकट परिस्थिती होती म्हणून सांगू. केवळ इतिहासालाच ठाऊक. कोणीही मन लावून वाचित नाही किंवा कान देऊन ऐकत नाही अशी इतिहासाची तक्रार आहे. शिवाजीराजाची आंधळी भक्ती करण्यातच जो तो गुंग उत्सवबाज. अशा या भयंकर स्थितीत आईसाहेब स्वराज्याच्या आणि किल्ले कोटांची राखण करीत होत्या. त्यांच्यापाशी थोडीशी फौज होती. त्या फौजेच्या हातून त्या मोगलांना सतावित होत्या. याच फौजेने या पराभवाच्या कालखंडात एक विजयही मिळवला होता. सातारा प्रांतातील मेढ्याजवळच्या व्याघ्रगड उर्फ वासोटा नावाचा किल्ला आदिलशाही किल्लेदाराकडून जिंकून घेतला होता. एकुलता एक पुत्र जौहरच्या मगरमडीत सापडलेला असूनही आणि शाहिस्तेखानाचे घोर संकट आलेले असूनही
आईसाहेब डगमगल्या नव्हत्या. शरण जाऊन स्वराज्याचा हट्ट सोडावा असा विचारही त्यांच्या मनाला स्पर्श करीत नव्हता. मोगलांचे क्रूर अत्याचार ऐकून त्याला वेदना होत होत्या, पण त्या हताश मात्र होत नव्हत्या. कठोर बातम्या निश्चल मनाने ऐकून पुढचे हुकूम त्या देत होत्या. महाराजांच्या भेटीसाठी आईसाहेब अहोरात्र तळमळत होत्या. शिवबास बाहेरून मदत जाईल तरच तो पन्हाळ्याच्या कोंडीतून निष्ठू शकेल हे आईसाहेबांनी जाणले होते. बाहेरून जवळच्या वेड्यावर घाव घालून वेडा फोडून काढणारा वीर हवा होता, परंतु हिमतीच्या आणि जोखमीच्या तलवारी तोडणारी माणसे ठाई ठाई गुंतून पडली होती. नवीन कोणास रवाना करावे अशा तोलाचा कोणीच दिसेना, कोणीच सुचेना. महाराजांना सोडून आणील असा कोणीही नव्हता. आईसाहेब चिंतेत होता. आणि मग आईसाहेब स्वतःच ताडकन उठल्या. त्यांनी कमरेला पदर खोवला. मी स्वतः जाते, जातीने पन्हाळ्यावर जाऊन शिवबाला सोडून आणते असा निर्धार त्यांनी बोलून प्रकट केला. आणि खरोखरच त्यांच्या अंगात युद्धावेश संचारला. आईसाहेब अंगावर शस्त्रास्त्र चढवून मोहीमशीर होणार होत्या. त्यांच्यापुढे बोलायची, त्यांना थांबवायची हिंमत कोणातही नव्हती. त्यांचा आवेश विलक्षण होता. त्यात पुत्रप्रेमाची आर्तता होती, शत्रूवरचा द्वेष होता. राजगडावरच्या मंडळींपुढे प्रश्न येऊन पडला होता, आता काय करायचं. तेवढ्यात देव पावला. गडाच्या रोखाने 4-5 हजार घोडेस्वार दौडत येताना दिसले. फुपाटा मागेपैकी स्वार दौडत होते. कोणाची फौजी? सरनौबत नेताजी पालकर. नेताजी आला फार फार नामी झाले. अगदी अवघड वक्ताला सरनौबत आले. रागावलेल्या आईसाहेबांच्या पुढे जायची पाळी त्याच्यावरच. विजापूरच्या मोहिमेवरून नेताजी आलेला होता. तो प्रथम शिवापट्टणास म्हणजे खेड शिवापुरास गेला. तेथून आता राजगडास आला. त्याच्याबरोबर सरदार सिद्दी हिलाली होता. आपण महाराजास सध्या पन्हाळ्याच्या वेळातून सोडवू शकलो नाही, त्यामुळे तो शर्मिंदा होता. आणि त्याला आता तर समजले की खुद्द आईसाहेबच पन्हाळ्याच्या स्वारीवर निघाले, त्यामुळे तर तो जास्तच शरमून गेला. आईसाहेबांपुढे जावी तरी कसे हे त्याला समजेना. निमूटपणे तो सिद्दी हिलाल खाली मान घालून अपराधी मनाने भीत भीत आईसाहेबांकडे निघाला. संत व अपराधी पावलं टाकीत दोघेही आईसाहेबांच्या महालात आले. समोरच आईसाहेब होत्या. त्यांची तिखट नजर नेताजीवर गेली. मुजरे करीत करीत नेताजी व हिलाल पुढे पुढे येत होते. त्या दोघांची त्यांच्याशी दृष्टादृष्ट झाली आणि आईसाहेब त्यांच्यावर कडाडले. आपला राजा दुश्मनाच्या वेढ्यात कोंडला गेला असताना गनिमाला भिवून तुम्ही पळून आलात ना, शाबास. असे माघारी येताना तुम्हाला थोडा सुद्धा संकोच वाटला नाही ना. आता मीच जाते पन्हाळ्यावर जातीने. सिद्धी जोहरचे मुंडके छाटून माझ्या शिवबाला मीच सोडून घेऊन येते. आता शिवबा वाचून क्षणभरी राहणे मला कठीण आहे. आईसाहेब कोपल्या होत्या. तानाजीला त्यांच्या मनाच्या खानाखुणा पूर्ण ठाऊक होत्या. तो त्यांची मनस्थिती जाणत होता. तो हात जोडून अदबीने म्हणाला, आईसाहेब, महाराजांच्या हुकमाने तुम्ही विजापूर मारायला गेलो. पुण्याच्या मुलखाला मोगलाने तस्वीर लावली म्हणून मोगलाला मारून काढायला मी इकडे आलो. महाराज पन्हाळगडी कोणून पडलेले, पण आईसाहेब त्यांची चिंता करूच नका. आई भवानी आहे त्यांच्या पाठलाग. मी असाच जातो पन्हाळ्याकडे, फोडून काढतो जवळचा घेरा. शाहिस्तेखान मोगलाची काय विषाद आहे इकडचे आपले गडकिल्ले जिंकायचे. इतक्या काळजी काढ्याने राखण केलेले आपले गडकिल्ले मोगल घेऊन पावत नाही. मी निघालो पन्हाळ्याकडे. एवढे बोलून नेताजी आणि सिद्धी हिलालाने आईसाहेबांना मुजरे घातले. पन्हाळगडावर महाराज फार मोठ्या आशेने वाट पाहत होते. नेताजी वेढा फोडण्याकरिता येईल. उन्हाळा संपून पावसाळा आला तरीही वेढा बिंदोक चालूच होता. नेताजी आणि हिलाल दौडत निघाले. जसे आले तसेच परतले. त्यांच्या दौडत्या फौजेतील झेंडे धुळीच्या धावत्या लोटातून अस्पष्ट दिसत होते. आल्या पावली लगेच काही वेळात पुन्हा स्वारीवर जावं लागले. म्हणून कुणीही नाराज झाला नाही. आईसाहेब जशा हक्काने रागावत तशा त्या हक्काने प्रेमही करीत. आपल्या मुला इतकेच त्यांचे सर्वांवर प्रेम होते. नेताजीच्या फौजेत सिद्धी हिलालचा तरुण व ताकदवान पुत्र सिद्धी वावा हाही होता. नेताजी पालकर राजगडावरून पन्हाळ्याकडे निघाला. पन्हाळगड जवळजवळ 50 कोस दूर होता. गेले 6-7 महिने नेताजी आणि त्याची फौज सतत दौडत होती आणि लढत होती. अफजल खानाच्या वधाच्या दिवसापासून लढायांना प्रारंभ झाला होता. प्रतापगड ते लक्ष्मेश्वर, लक्ष्मेश्वर ते पन्हाळगड, पन्हाळगड ते विजापूर, विजापूर ते राजगड आणि त्या राजगड ते पन्हाळगड अशी त्यांची धावदौड चालू होती. सिद्धी जोहरचा वेढा पडून महाराजांना सोडवणे सोपे नव्हते.
जोहरची फौज होती सुमारे 35 ते 40,000. स्वतः सिद्धी जोहर अतिशय सावध होता. नेताजीची फौज सिद्धी जोहरच्या मनाने चतकोर सुद्धा नव्हती. डाव अवघड होता. शत्रूला चावली लागू नये होता. अचानक छापा घालणे तर फारच कठीण होते. पन्हाळ्याला वेढा पडून 3 महिने होऊन गेले होते. महाराज फार काळजीत होते हे खरेच, पण त्यांच्या किंवा मावळ्यांच्या मनाला चीर मात्र पडलेली नव्हती. अजूनही जिद्द कायम होती. परंतु पन्हाळगडाबाहेरच्या स्वराज्याच्या चिंतने सर्वजण फार व्यग्र झाले होते. महाराज तर अवरात्र विचारात गर्क होते. आता पुढे होणार काय? वादळात सापडलं आणि एक दिवस जव्वरच्या आणि फाजलच्या छावणीत गडबड उडाली. स्वारांची चिखलातून धावाधाव सुरू झाली. जोहर स्वतः आपल्या शामियानाच्या बाहेर उभा राहून धावणाऱ्या लोकांस हुकूम देऊ लागला. त्याचे काही सरदार दौडत होते. विजापुरी फौजेवर हल्ला आला होता आणि हा खुद्द नेताजी पालकरचा होता. जोहरला खबर लागतात त्याने आपली शिलकी फौज नेताजीवर पाठवली. जोहर फार वाकबगार सेनापती होता. त्याने वेढा फोडण्याच्या मराठ्यांचा डाव ओळखला. या दंगलीची संधी साधून गडावरून कोणी उतरू नये म्हणून त्याने वेढ्यातल्या एकाही शिपाई बाजूला हलवलं नाही. उलट तोफा बंदुका ठासून जय्यत राहण्याचे इशारे दिले. तो स्वतः सुद्धा गेला नाही. स्वतः वेढ्यात मोर्चावर फिरत राहिला. त्यामुळे वेढ्याचा विळका नखवर सुद्धा उलगडू शकला नाही. लढाईची धुंद माजली. छावणीपासून लांबच विजापुरी फौजेने नेताजीला गाठले. नेताजी सिद्धी हिलाल आणि हिलालचा मुलगा सिद्धी वाहवा यांनी दात खाऊन विजापुरी फौजेवर चाल केली. वेढ्यापर्यंत नेताजीला येऊच न देता लांब अंतरावरच आदिलशाही फौजेने नेताजीला आडवा अडसर घातला. वेढ्याला धक्काही न लागला. गडावरून दूरवर हा संग्राम दिसत होता. गडावर आशेची कळी उमलली. आता हीच संधी वेढा फोडायला. महाराज मोठ्या उत्सुक नजरेने लढाई टेळीत होते. मावळे तटातटावरून खाली वेढ्यातील हालचाल निहाळीत होते. पण मोर्चा थोडीही चलबिचल दिसेना. सर्व मोर्चे तसेच कायम होते. महाराजांस आशा वाटत होती की चालून आलेली आपली फौज वेढ्यापर्यंत येईल. वेढा विस्कटेल आणि ती संधी साधून आपणही खाली जाऊन चालून जाऊ. महाराज मोठ्या आशेने पाहत होते. नेताजी आणि सिद्धिलाल अंगलढीने आदिलशाही फौजेवर तुटून पडले. दोघांची जबरदस्त ताकद शत्रूच्या आघाडीत थोडीत आत घुसत होती. एवढ्यात सिद्धी वाहवाला एकदम जबरदस्त जखम झाली. तो घोड्यावरून किंकाळ करून खाली कोसळला. शत्रूने एकदम त्याला वेढले. वाहवा बेशुद्ध झाला. सिद्धी हिलालच्या कानावर आपल्या पोराची किंकाळी गेली. हिलालने लगाम खेचून मुलाला सोडवण्याकरता धाव घेतली. त्याची समशेर पुत्रप्रेमाने तळमळून फिरू लागली. पण शत्रू अफाट होता. शत्रूच्या शिपायाने जखमीमुळे बेशुद्ध होऊन पडलेल्या वाहवास आपल्या छावणीकडे नेले. नेताजी शौर्याची कमाल करीत होता, पण अखेर घात झालाच. वाहवा सोडून नेलेले पाहताच सिद्धी हिलालची फौज घाबरून पळत सुटली. नेताजीचा आणि हिलालचा डाव फसला. शत्रूचा जोर जास्तच वाढला. सारी मराठी फौज पळत सुटलेली गडावरून दिसू लागली. आदिलशाही फौज भयंकर उन्मादाने गरजत होती. नेताजीला आणि हिलालला पळून जावे लागले. साफ पराभव. नेताजीचा पराभव झालेला पाहून महाराजांस फार वाईट वाटले. एकच आशा होती, तीही या पराभवाने करजळून गेली. पण महाराजांना सिद्धीजवळचा राग आला. महाराजांचा राग अनेकांचाच आला होता. जोहरचा, इंग्रजांचा, जशवंतरावांचा, शृंगारपूर सर्वियांचा, शाहिस्तेखानाचा आणि सर्व शत्रूंचा. पण तो राग त्यांना सध्या तरी झाकून ठेवावा लागत होता. अगदी निरुपाय. पन्हाळ्याचा वेढा आवडतच चालला होता. पखालीसारखे गच्च पडलेले ढग वाढतच होते. जणू फक्त सुई टोचायचा अवकाश. एकदा पाऊस सुरू झाला की या धो मावळी पावसाला कंटाळून सिद्धी जोरचा वेढा उठवली तरी जाईल किंवा वेढा शिथिल तरी नक्कीच पडेल असे महाराजांस वाटत होते. शिंतोडे येऊ लागले. पृथ्वीचा सुगंध घमघमू लागला. धो पाऊस सुरू झाला. जणू समुद्रच आकाशातून सांडू लागला. तरी जवळची फौज भिजली नाही. तंबूत पाणी शिरले नाही. पन्हाळ्याच्या डोंगरावरून पाण्याचे लोट गळावू लागले. वाऱ्याने तंबू ढोलू लागले तरी फौजेची तारांबळ उडाली नाही. वेढ्यातील लोक आपापली जागा सोडून धरून उभेच होते. तोफांचे मोर्चे आणि वेढ्यातील लोकांचे लावलेले बंदुकीचे मोर्चे अशा पावसातही चालूच होते. कारण सिद्धी जोहरने त्या अडचणीवर तोड काढली होती. त्याने गवताची झापे केली होती. खोपटी उभी केली होती. लोकांना निवाऱ्याला जागा तयार केल्या होत्या. पावसाचे पाणी तंबूत शिरणार नाही अशी व्यवस्था केली होती. मुसळधार पावसामुळे वेढ्यात थोडा सुद्धा ढिलेपणा जोहरने येऊ दिला नाही. त्याचा चिवटपणा जबरदस्त होता. महाराज पन्हाळगडावर जगदंबेपुढे सचिंत शतपावले करीत होते. आईसाहेब राजगडावर देवापुढच्या नंदादीपाला हाताचा आडोसा धरीत होत्या. वावटळ फार सुटली. हे पुणे महाराजांचे राहिले नव्हतेच.
हा लाल महाल आईसाहेबांचा राहिला नव्हता. दुपारच्या धुरात शाहिस्तेखानाची राजकारणी रंगू लागली होती. खान पुण्यात येऊन 1 महिना होऊन गेला होता. या महिन्यात पुण्याचा असमंत खानाने भाजून काढला. आपल्या देवभूमीची धुळदाण शाहिस्तेखानाने मांडली आहे दिसत असतूनी आमचीच माणसे या वैऱ्याच्या पायावर लोटांगणे घालीत भिका मिळवायला जात होती. किती गाळाणी सांगूया फितुरांची. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानापानावर ठेचा लागतायत या दगडांच्या. पुण्याची देशमुखी आपल्याला मिळावी एवढ्याचसाठी लोणीचा कृष्णाची काळभोर खानाला सांगली झाला. खानाने शितोळे देशमुखाची देशमुखी जप्त करून ती काळभोरला दिली. एक नमुना आणखी पहा. पुण्याचा देशपांडा बाबाजीराव होनप हाही खानाला सांगितलं. या होनपचे घर महाराजांच्या लाल महालाच्या शेजारी होते. लाल महालाच्या दादाजी कोंडदेव यांच्या आईसाहेबांच्या आणि महाराजांचा सावलीला राहुनी हा बाबाजी होनप देशपांडा अखेर असाच निघाला. काळभोराहुनी काळा काळा भोर. महाराष्ट्राच्या घरच्या दुश्मनांना विशेषणे तरी कोणती द्यायची? विशेषणेच संबंध पुणे प्रांतात आता कुठेही राजांची नाव निशाणी उरली नव्हती. सारा मुलूक खग्रास ग्रहण लागल्याप्रमाणे बेचिराग झाला होता. पुण्याच्या ईशान्येला फक्त एकच भाला अजून चमकत होता आणि तेवढाच खानाच्या काळजात खुपत होता. तेथे मराठ्यांची गर्दन अजून बुलंद होती. तेथे अजून मराठ्यांचा भगवा झेंडा बुलंद फडकत होता. ते ठाणे म्हणजे चाकणचा भुईकोट किल्ला, किल्ले संग्राम. हा किल्ला जिंकलाच पाहिजे, त्याशिवाय पुणे गुलशनाबादचा रस्ता निर्धास्त होणार नाही हे खान जाणून होता. गुलशनाबाद म्हणजे मराठ्यांचे प्रसिद्ध पुण्यक्षेत्र नाशिक. खानाच्या डोक्यात एकसारखे नाव घुमत होते, चाकण चाकण. चाकणच्या किल्ल्याची जी माहिती खानाला मिळाली होती त्यावरून त्याची खात्री झाली होती की चाकणचा किल्ला जिंकणे म्हणजे मोजक्या दिवसांचे काम आहे. एकदा आपल्या तोफा किल्ल्यावर दरवाजावर धडकू लागल्या की आपोआप किल्ल्याची दातखिळी उडेल. शिवाय आपली अफाट फौज आणि हत्ती आहेतच. एक चाकणच काय पण सारी दक्कन काबीज करून जाऊ असेही आपले बळ आहे. शिवाय खानाने दक्षिणेतील ओगली किल्ल्यातून मोठ्या मोठ्या तोफा मागविल्या आणि दळ उभे केले. मृगाचा पाऊस पडायला प्रारंभ झाला. नदी ओढे भरून वाहू लागले होते तरी मराठ्यांचे छुपे छुपे पुण्याच्या छावणीवर चालूच होते. खानाने या पावसाला न डरता चाकणची मोहीम मुकर केली. पावसाळ्याचे 4 महिने एवढी मोठी पैज बेकार ठेवण्यापेक्षा हा किल्ला घेण्याच योग्य असा विचार खानाने केला. याही पेक्षा भयंकर पावसात पन्हाळ्याचा वेढा आदिल खानाचा सरदार सिद्दीजोरा चालवीत असल्याचे उदाहरण मोगली फौजेपुढे होतेच. म्हणून औरंगजेबाने म्हणायला नको की आदिलशाहची फौज पावसाळ्यात झुंजते तर तुम्हाला काय झालं झुंजाय. आदिल खान म्हणजे विजापूरचा बादशाह आदिलशाह, परंतु त्याचा उल्लेख शहा या शब्दाने करणे औरंगजेबाला पसंत नसे. त्याला शहा म्हणण्याने मोगल बादशाहीचा अपमान होतो असे त्याला वाटते. दख्खनच्या एका क्षुद्र राजकर्त्याला शहा हा काय संबोधायचे, त्यालाही साधे खानच म्हटले पाहिजे. म्हणून औरंगजेबाच्या कोशात आदिलशाह असा शब्द नव्हता, आदिल खान असा शब्द होता. तोफखान्याला हुकूम सुटला. फौज चाकणसाठी मुकर्रर झाली. हबश खान, सय्यद खान, उझबेक खान, जाधवराव वगैरे मोठमोठ्या अनेक सरदारास निघण्याचा हुकूम झाला. खुद्द शाहिस्तेखान जातीने निघाला. चाकण पुण्यापासून फक्त 9 कोस. खानाचे ढाल कुंभार वेशीतून बाहेर पडले. चाकणच्या 84 गावे आहेत. या सर्व गावांना म्हणून चाकण 84 म्हणतात. ही गावे म्हणजे जसे 84 तांबूस मोतीच होते आणि चाकण म्हणजे त्या झळांना जणू तांबडा खडाच या मोत्याचा घास गिळायला खान निघाला. ही 84 गावे अजूनही चाकणच्या मराठी अंमलाखालीच आहे. चाकणचा किल्ला तो केवढा, किल्ला नव्हेच गडीच ती. जास्तीत जास्त 400 अशम भाऊ शकतील एवढेच अवघा 3 एकरांचा पसारा. किल्ल्याचा आकार चौकोनी होता. 4 टोकावर 4 मध्ये एक असे भव्य आणि अत्यंत बळकट बुरुज. पूर्वेच्या तटात प्रचंड बुरुजाच्या मध्यावर दरवाजा होता. तटाची रुंदी 8 आणि उंची 30 हात होती. चिरेबंदी बांधणीचा हा मोहरेदार किल्ला अंगा बांध्याने आणि खणखणीत होता की जसा भीमच बसलाय मांडी घालून. या दगडी तटबंदीच्या बाहेर खंदक होता. खंदकाच्या बाहेर मातीच्या कच्च्या विटांचा परखवट होता. किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावर तोफा उभ्या होत्या आणि दरवाजावर उंच उंच असणारा मान ताट करून भगवा झेंडा फडफडत होता. शाहिस्तेखान मोगल चाकणवर चालून येतोय असे पाहून 84 शेतकरी आपापल्या घरचे धनधान्य घेता येईल तेवढे घेऊन लांब डोंगराच्या सांदी कोपऱ्यात पळाले. जाताना उरले सुरले ते त्यांनी जाळून खाक केले. दात खोरायला गाडी ठेवली नाही. करेपठारचा अनुभव लक्षात घेऊन इथले मराठे सावध झाले. खान इंद्रायणी ओलांडून पुढे आला. सारा मुलूक उजाड पाहून तो चकित झाला.
आता फौजेच्या पुरवठ्याला पुण्याहून किंवा जुन्नरहून दाणावरण आणणे त्याला भाग होते. खान झपाट्याने अंतरकाठीत निघाला. तोफांची चाके, घोड्यांच्या टापा, हत्तींच्या चित्कार आणि घंटा घुंगुराची गणगण खुळखुळ एकमेकात मिसळत होती. खान 4 कोस पुढे आला. आता चाकण फक्त 1 कोस. खानाने आपल्या सरदारांना हल्ला कसा आणि कोणी कोणत्या बाजूने करायचा या आधीच समजावले. टापांचा वेग वाढला. खान चाकणच्या अगदी टप्प्यात आला. लांब धाडीच्या पलीकडून अस्मानात फडफड करणारा भगवा झेंडा दिसू लागला. जणू फुरपडती मशालच. किल्ल्याच्या तटांत आणि बुरुजांचा वरचा भाग दिसू लागला. ताट केलेल्या बोटासारखी एक एक तो तटा बुरुजावरून दिसू लागला. पहिला एल्गा कारिगार जर झाला नाही तर तो वेढा घालायचा हे खानाने ठरवले. कोणी कोणती बाजू धरायची, कोणत्या बाजूस मोर्चे लावायचे हेही खानाने आधीच ठरवले. त्याप्रमाणे सर्वांस हुकुमी केलेले होते. खानाची फौज किल्ल्याच्या अगदी नजीक आली. किल्ल्याची खडी तटबंद दिसू लागताच मोगली फौजा प्रचंड आसमानभेदी गर्जना करीत किल्ल्याकडे धावत सुटल्या. घोडे जोडलेल्या तोफा थाड थाड चाके उडवीत दौडत होत्या. घोड्यांच्या टापाखाली जमीन पिंजत होती. किल्ल्यावरचे लोक सरसावले. किल्ल्याच्या नौबतखान्यात वाद्ये गरजू लागली. मोगली फौज किल्ल्याच्या सावलीपर्यंत आली. किल्ल्यावरच्या तोफांना एकदम बत्ती मिळाली. धडाड धडाड गोळे सुटू लागले. बंदुकांच्या फेरी फाड फाड उडू लागल्या. खानाची फौज गांगरली. एकदम किल्ल्याला भिडायची स्वप्ने विरघळली. आरडाओरडा, रणवाद्यांचा कल्लोळ, तोफा बंदुकांचा धूम धडाका आणि हत्ती घोड्यांच्या ओरडण्याची त्यातच भर. तोफांच्या धुराने तर काहीही दिसेना. दारूच्या वासाने हवा सरून झाली. घसे फोड फोडून सरदार हुकूम सोडित होते. धुळीचे लोट उंच उंच उसळत होते. दारू गोळ्याच्या दनादनाट काहीच ऐकायला येत नव्हते. किल्ल्यावरून होणाऱ्या माऱ्यामुळे मोगली फौजेचा डाव फिसकटला आणि सर्वांनीच बंदुकीच्या टप्प्याच्या अंतरापासून बरेच लांब तळ दिले. किल्ल्यात चारी बाजूनी मोगलांचे मोर्चे बसले. चौफेर वेढा पडला. किल्ल्यातील मंडळी मात्र खानाच्या फौजेची उडालेली तिरपीट आणि बसलेला बेत पाहून खुश झाले होते. शाहिस्ते खानाच्या वेढ्याचा दुसरा दिवस उजाडला. किल्ल्याच्या नजीक जाऊन तटावर यशस्वी मारा करणे जरूर होते. परंतु किल्ल्यावरून बाण आणि बंदुकीच्या गोळ्या इतक्या अचूक आणि असंख्य सुटत होत्या की तटाजवळ जायचे नावच नव्हते. धमाधमी रचून त्याच्या आड खानाच्या सरदारांनी तोफा बंदुकांचे मोर्चे उभे केले आणि त्याच्या आडून तटावर मारा करण्याचा प्रयत्न मोगल करू लागले. किल्ल्यातील मराठ्यांनी दारूचे मोठमोठे बाण मोगलांवर सोडायला सुरुवात केली. त्यामुळे मोगल अगदी हैराण झाले. त्यांचे मोर्चे काही ठरेना. धारिष्ट करून मोगली असं पुढे जा आणि गोळ्या झाडी, पण परिणाम उलटाच होईल. मावळे त्यांना अचूक टिपी. तटाच्या आडून जाग्यांतून गोळ्या जाणणारे मावळे सुखरूप होते, बेदरकार होते. खानाची नाकेबंदी मात्र नक्की होती. किल्ल्यात चोरून मारून जाण्याइतकी सुद्धा फट ठेवली नव्हती. खान ही पक्की खात्री करून होता की आतले लोक धान्य संपले आणि दारूगोळा संपला की उघड्या वाळूवर पडलेल्या माशासारखे तडफडू लागतील. किल्ला हमखास मिळणारच. पण इतकी वाट बघत बसायला खानाला धीर नव्हता. 5 दिवस उलटले. मावळ्यांनी मुघलांची बंदुकीची टवाळी चालवली होती. मोगलांचा मोर्चा 10-20 पावले निर्धास्त पुढे जाऊ द्यावा आणि गुरुजावरून एकदम तोफ अशी डागावी ती केलेली सारी धडपड आसमानात. आणि मग प्रत्येक मावळा खानाच्या फौजेकडे पाहत राहील. खान मात्र चडपडे. तिकडे महाराज पन्हाळगडावरून सुटकेसिकता तळमळत होते. 10 दिवस गेले. मावळ्यांच्या आता साऱ्या अंगवळणी पडली. गेल्या 10 दिवसात शाहिस्तेखानाने खंडीनी दारुगोळा उडविला होता, पण फक्त आवाज आणि धूर याशिवाय त्यातून काहीच निर्माण होत नव्हतं आणि होतही नव्हतं. किल्ल्याची मुठभर माती सुद्धा निघळत नव्हती. रात्र झाली की किल्ल्यातल्या मावळ्यांना उजाडे. मोगली फौज श्रमाने सुस्तावली. त्यातच पाऊस सुरू झाला होता. रात्री अपरात्री छावणीत सुस्त शांतता दिसली की किल्ल्याचा दिंडी दरवाजा उघडून चाकणचा किल्लेदार आपल्याबरोबर टोळकी घेऊन हिंसासारखा बाहेर पडून भराभर छावणीत घुसून सपाटून कापाकाप करी. छावणीत गोंधळ उडा की मोगली शिपाई खडबडून जाव, पण तोपर्यंत सारे उंदीर किल्ल्यातून पसार होऊन दिंडी लावून घेताना दिसत. जवळ जायची तर सोयच नव्हती. जरा जवळ गेले की ठू ठू गोळ्या सुटतच. 15 दिवस होऊन गेले. खानाने शिकस्त चालवली होती. दारू गोळ्याचे पेठारे रिकामे होत होते. तोफांची तोंडे आग ओकून ओकून लालावली होती. चाकणची रग वाढत होती. मावळ्यांची पुरेपूर खात्री होती की आज ना उद्या लवकरात लवकर आपले महाराज पन्हाळगडातून निसटतील आणि मग आपल्याला कुमक येईल. मग बघूच्या खानाकडे. महाराज सुटेपर्यंत या खानाला मिशीच्या केसा इतके पुढे येऊ द्यायचे नाही. किल्ल्यातला प्रत्येक मावळा जबर निष्ठेचा होता. त्यांच्या पाठीशी किल्लेदारी तसाच भक्कम
भक्कम बुरुजासारखा उभा होता. एक एक दिवस उलटत होता, पण किल्ल्याची हिंमत वाढतच होती. किल्ल्यातले मावळे म्हणत, जय पावतर आमचं महाराज पन्हाळगडावर त्या बळजोर सिद्धी जवारशी लढत आहेत. तो पावतर आम्ही समधी मिळून चाकण 84 गनिमा संघ पावला पावला लढतो. शाहिस्ते खानाला किल्ल्यातील मराठ्यांची चिवट हिंमत पावलोपावली प्रत्यय असेल. त्याला ती गोष्ट काही केल्या सहन होत नव्हती, पण करणार काय. त्यातच पावसाने धो धार धरली होती. चाकणच्या किल्ल्यात घुसण्याकरता काय करावे हे खानाला समजेल, आणि पन्हाळगडातून निसटण्याकरता काय करावे हे महाराजा समजेल. पन्हाळगडचा वेढा आवळत आवळत चालला. जोवर फाजलने अगदी मगरमिठी मारली, गड त्यांच्या बाळाला मिळाला नसता, पण महाराजांना मात्र बाहेर निष्ठाला फट न उरल्यामुळे गुदमरल्यासारखे झाले. चाकणचाही वेढा खानाने कमालीच्या ठिकाणी चालवला. महाराजांकडून कुमक येईल या खात्रीवर चाकणचे डोळे पन्हाळ्याकडे लागले होते, आणि सिद्धीजवळ फाजलखान आणि त्यांची 35,000 फौज पन्हाळ्याकडे डोळे लावून बसले होते. शिवाजी शरण केव्हा येतोय याची वाट होती. सिद्धीजवळने पन्हाळगडच्या वेढ्याच्या वेळी आणखी एक गोष्ट केली होती. त्याच्या फौजेतील दोघ्या प्रख्यात सरदारास विशाळगडाकडे पाठवून विशाळगडाशी मोर्चे देण्याचा हुकूम दिला होता. हे 2 सरदार म्हणजे पालीचा जसवंतराव आणि शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे. जव्हरच्या हुकमाप्रमाणे दोघा सरदारांनी विशाळगडास मोर्चे दिलेले होते. विशाळगड 6 महिन्यापूर्वी स्वराज्यात सामील झाला होता. जसवंतराव व सूर्यराव विशाळाशी झुंजत होते, पण अद्याप त्यांना तोही गड जिंकता आलेला नव्हता. गडावर स्वराज्याचा झेंडा फडकत होता. विशाळगड हा किल्ला पन्हाळगडच्या किंचित वायव्येस 20 कोशावर आहे. वास्तविक विजापूरहून आदिलशाह बादशाहने दिल्लीला अर्ज पाठवून औरंगजेबाकडे मदत मागितली होती. औरंगजेबाने त्याप्रमाणे शाहिस्ते खानाला पाठविले, परंतु विजापूरकरांची हात वळवली न करता स्वतंत्रच मोहीम चालू ठेवण्याचा त्याला औरंगजेबाचा हुकूम झाला. त्यामुळे दिल्लीच्या फौजा जव्हरशी हातमिळवणी करू शकल्या नाही. जर तसे झाले असते तर मात्र पन्हाळ्याच्या वेढाला चालू वेढ्यापेक्षाही महाभयंकर स्वरूप प्राप्त झाले असते. परंतु या आदिलखानाशी हात मिळवणी करणे कमीपणाचे वाटले म्हणून मोगलांनी स्वतंत्र मोहीम मांडली. महाराजांनी आतापर्यंत कितीतरी सरदारांना बनवले होते, कितीतरी मिजाजखोरांना झुकांडे दिल्या होत्या. आदिलशाहलाही त्यांचे गुण माहीत होते, म्हणूनच तो वारंवार फरमाने पाठवून सिद्धीजोहरला हुकूम आणि इशारा देत होता की या लबाड शिवाजीपासून सावध राहा. तो एखादी वेळ गोड गोड थापा देईल आणि तू त्यावर विश्वास ठेवू नकोस. तो अत्यंत बिलंदार आहे. जोहरने खरोखरच अत्यंत नेकीने परिश्रमपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून अहोरात्र पन्हाळ्याचा वेढा सावध ठेवला होता. मुंगी सुद्धा बाहेर गडावर किंवा गडावरून बाहेर खाली येऊ शकणार नाही इतक्या वेळा त्याने कडक ठेवला होता. याप्रमाणे आतापर्यंत आपण याच्यानंतर पन्हाळ्यावरून सुटका शिवाजीराजांची पन्हाळगडावरून विशाळगडावर ते पोहोचणार आहेत आणि पाठीमागे फौज लागलेली आहे. अशा स्थितीमध्ये रात्रीची वेळ, अंधार, पाऊस पडतोय, चिखल आहे आणि त्याच्यातून पळतात आणि पाठीमागून फौज 600 फक्त असं होते. शिवाजीराजांकडे फक्त 600 सैनिक होते आणि हजारोची फौज पाठीमागे लागलेली होती. उद्याच्या भागात ते आपण बघणार आहोत. परंतु आता ह्या प्रकरणात आज जे पाहिलं आपण, चहूकडनं अनेक प्रकारची संकट आली होती स्वराज्यावर. चहूकडून कुठलाही आशेचा किरण नव्हता, पण तरीही शिवाजी महाराज निराशा त्यांच्या जवळपास अजिबात नव्हती. आणि म्हणून थोडंसं कुठे मला नोकरी नाही म्हणून एखादा तरुण आपल्याच महाराष्ट्रातला जीव देतो, आत्महत्या करतो, त्यांच्यासाठी आदर्श उदाहरण आहे. कितीही अडचणी आल्या तरी नैराश्य जवळपासही फिरकता कामा नये, जिद्दीने उभं राहिलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांचे चरित्र वाचनाचा आपण हा उपक्रम ठेवला आहे. त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा. उद्याच्या भागात